मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचका झालाय का? हा मुळात पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतो। 2022 साली उपमुख्यमंत्री आता जे असणारे पहिले मुख्यमंत्री असणारे शिंदे साहेब यांनी उभाटा गटाला म्हणजे उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि आपला नवा गट साजरा केला म्हटलं तरीच काय हरकत नाही। त्यानंतर काय घडलं? त्यानंतर त्या गटाला शिवसेनेची पदवी दिली, शिवसेना नाव दिलं आणि त्या शिवसेना नावाच्या माध्यमातूनच ते आज मोठे झाले आणि आज 2026 ला पुन्हा त्यांनी भूकंप घडवला। तो भूकंप काय होता? तर तो भूकंप होता उभाटा गटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 6 खासदार फोडण्याचा मोठा भूकंप त्यांनी घडवून आणला। पण मला काल राज ठाकरे साहेबांची जे मेळावा झाला त्याच्यामध्ये सुद्धा ते बोलले की भूकंप घडवला, सगळं काय केलं, पण जे आता सत्ता महाराष्ट्रामध्ये कुणाची आहे, देशामध्ये सत्ता कुणाची आहे, तर भारतीय जनता पार्टीची आहे। मग या सत्तेच्या पाठीमागे न जाता हे सगळे शिंदे गटाकडे का पळाले? नेमकं मग केंद्रामध्ये काय चालू असं राज ठाकरेंनी काल सुद्धा सांगितलं। त्याच पद्धतीनं एक नाव गाजतंय, ते नाव आहे ओमराजे निंबाळकर। ओमराजे निंबाळकरांनी गेल्या विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीत सरळ टीका केली होती शिंदे गटावरती असू द्या किंवा भाजपवरती की आम्हाला फक्त आणि फक्त मशाल दिसते, आम्हाला कुठेही धनुष्यबाण दिसत नाही आणि जो काय धनुष्यबाण दिसतो तो चोरलेला धनुष्यबाण दिसतो। अशा पद्धतीने बोलणारे निंबाळकर ओमराजे आज 6 जणांच्या त्या लाईनीमध्ये उभे आहेत आणि आता कधीही कोणत्याही पद्धतीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना आज शिंदे गटामध्ये जावं लागत आहे। त्यांच्यावरती दबाव आहे का हे आपल्याला माहित नाही। मग ते कशासाठी जात आहेत? काय कारण आहे शिंदे गटामध्ये जाण्याचं? का भारतीय जनता पार्टीचा हा मोठा डाव आहे? हे मोठं विश्लेषण करता येईल आपल्याला की ह्या गोष्टी का घडतायत, कशा घडतायत, कोण घडवतंय? हिच्या मागे भारतीय जनता पार्टीचाच हात आहे का, केंद्राचाच हात आहे का? पहिले शिंदे गटामध्ये सगळे खासदार घ्यायचे आणि आपण नामानिराळा असं समजून भारतीय जनता पार्टी स्वतःला एक स्वच्छ पार्टी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करते का? तर असंख्य घडामोडी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये समजतीलच। पण महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सुद्धा हा पूर्ण विचका झालेला आहे। देश कुठे चालू आहे आणि देश कुठे चालला आहे हे सुद्धा आता आपल्या लोकांना माहिती नाहीये। मतदार मतदान करतो आणि तो ठुस आणि गप्प राहतो। तुमचं काय याच्यावरती मत आहे? हे विश्लेषण जर आवडलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।